सुरतेच्या लुटीचा निर्णय घेण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे उद्या जर बादशाह स्वतःच दक्षिणेवर चालून आला तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वराज्य आर्थिक दृष्टीने मजबूत असणं गरजेचं होतं। या अगोदर महाराजांनी मोगलांच्या राज्यातील जुन्नर सारखे शहर लुटले होतेच आणि छोटी छोटी अनेक नगरे लुटण्यापेक्षा एक असं शहर लुटावं जेणेकरून त्या लुटीतून मोगलांनी आतापर्यंत केलेल्या महाराष्ट्राच्या लुटीची भरपाई करता यावी। अशा वेळी मग शिवरायांची नजर पडली ती मुघलांच्या राज्यातील एका प्रचंड संपन्न शहरावर, ते म्हणजे गुजरातमधील सुरत। स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईकांनी महाराजांना सांगितलं की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल। प्राचीन काळापासून सुरत हे भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं। इसवी सन 300 पूर्व पासून सागरी व्यापारासाठी सुरत हे महत्त्वाचं केंद्र होतं। 1660च्या सुमारास सुरतेची लोकसंख्या 2 लाख होती तर शेकडो कोटींचा व्यापार सुरतेतून होत होता। मोगल साम्राज्याला सुरतमधून फक्त जकातीमधून मिळणारे उत्पन्नच 12 लाख रुपये इतके होते। सुरतेच्या या व्यापारी महत्त्वामुळे 1612ला इंग्रजांनी भारतातील आपली पहिली वखार सुरतमध्ये सुरू केली। त्याचबरोबर डचांनी देखील सुरतेमध्ये वखार स्थापन केली। महाराजांना सुरतेची खडानखडा माहिती बहिर्जी नाईक यांच्याकडून मिळाली होती। सुरत लुटण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुघलांच्या राज्यातले इतर महत्त्वाची शहरं जसं की दिल्ली, आग्रा, ढाका, लाहोर, हैदराबाद, बुरहानपूर ही तुलनेनं स्वराज्यापासून जास्त अंतरावर होती। त्याचवेळी सुरत ही स्वराज्यापासून फक्त 300 मैलांवर होती। या अशा अनेक गोष्टींचा विचार करून महाराजांनी 6 जानेवारी 1664ला सुरतेवर छापा घातला। पुढच्या 4 दिवसात सुरतेची म्हणजे सुरतेतल्या बड्या व्यापारी वर्गांची, धनिकांची लूट करून ते माघारी वळले।